हो सर. हो सर. ओके, आपण स्टार्ट करूया. तर पहिली गोष्ट मला सांगा, सगळ्यांना आयोग बद्दल माहिती आहे का? मी 5 मिनिटात सांगू? सगळ्यांना माहिती आहे आयोग म्हणजे काय? हॅलो हॅलो. तर आयोग म्हणजे काय? तर आयोग ही भारत सरकारतर्फे घेतली जाते परीक्षा. ओके. इंडियन मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये भारताचे 5 किंवा 6 विद्यार्थी निवडले जातात. त्याची पहिली फेरी म्हणजे काय सांगा? आयोग. याच्यामध्ये 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी काय करू शकतात? बसू शकतात. यंदाची एक्झाम जी आहे आपली ती 6 सप्टेंबरला होणार आहे आणि बहुतेक रविवार येतो तो 6 सप्टेंबर, म्हणजे साधारण 5 ते 6 वीक बहुतेक आपल्याला मिळणार, नाही जादा मिळणार ना? किती मिळणार? जुलै ऑगस्ट 2 4 4 8 म्हणजे 12 वीक्स आपल्याला मिळत आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, तर टोटल मार्क्स असतात ते 100 असतात आणि त्याच्यामध्ये कसं असतं, 2 मार्क्स म्हणजे 10 क्वेश्चन आहे, 2 मार्क्सचे असतात, 10 क्वेश्चन आहे 3 मार्क्सचे, 10 क्वेश्चन 5 मार्क. पण हे केव्हा केव्हा बदलतं, खालीवर केव्हा केव्हा होतं, 8 होतं 12 होतं असं पण होतं. पण जनरली गेल्या वर्षी तर अशा प्रकारे आलेलं. ओके. आणि टोटल मार्क्स असतात ते 100 असतात. आता याच्यापैकी किती मार्क्स मिळवायला पाहिजे मग तुम्ही सेकंड लेवलला जाऊ शकता? तर ते प्रत्येक राज्याप्रमाणे काय होते सांगा, बदलत आहे. ओके. त्याचं मी एक काय छोटंसं आपल्या राज्यासाठी आपण आणलेलं आहे. एचपी कोण आहे? जरा माईक बंद कर ना. मी तुमचे सगळे क्वेश्चन नंतर घेणार आहात. ओके. तर मी साधारण आपल्या याच्या महाराष्ट्र गोव्यासाठी काय केलेलं आहे बघा, जे काय कट ऑफ असतं ते मी आणलेलं आहे आयोग. आता कॅटेगरी 1 म्हणजे काय? कॅटेगरी 1 म्हणजे तुमच्या 8वी ते 11वीचे विद्यार्थी असतात आणि कॅटेगरी बी मध्ये काय असतं सांगा, 12वीचे विद्यार्थी असतात आणि गर्ल्ससाठी वेगळं काय असतं सांगा, कट ऑफ असतं. ओके. ते जर आपण बघितलं, जर तुम्ही कोणाचं माईक चालू आहे प्लीज बंद करा ना. कापरे कोण आहे? ओके. तर जनरली जर तुम्ही काय असाल सांगा, मुंबईमध्ये राहत असाल तर काय जर कॅटेगरी 8 ते 11वी मध्ये असाल ना, फक्त 28 मार्क आपल्याला पडायला पाहिजे. किती पैकी? 100 पैकी. ओके. जर तुम्ही 12वी मध्ये असाल तर 39. त्यांच्यासाठी कट ऑफ काय असतं, वेगळं असतं. आणि जर गर्ल्ससाठी असतं ते आणि कमी होतं बघा. गेल्या वर्षी जे 25 मध्ये होते ना, 2025 मध्ये 25 मार्क्स पडले तरी तुम्ही सेकंड लेवलला जाऊ शकत होता. किती पैकी आहे? 100 पैकी. ओके. तुम्ही म्हणाल एवढं कमी कसं? तर ती थोडीशी काय असते सांगा, कठीण लेवलची एक्झाम आहे, कारण ती 8वी 10वी 11वी 12वी पर्यंत असते. ओके. नंतर जर आपण बाकीचा रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि गोवा बघितलं ना, तर आपल्याला जर तुम्ही सध्या सगळे मी कन्सिडर करतो 8वी 9वी 10वी 11वी मध्ये असाल 10वी पर्यंत, त्यामुळे तुम्हाला गेल्या वर्षी जर बसला असता तर मिनिमम तुम्हाला 32 मार्क पडायला पाहिजे होते. तर तुम्ही सेकंड लेवलला काय जाऊ शकला असता. आणि गर्ल्स असतील तर त्यांना 31 मार्क. म्हणजे साधारण आपण याच्यामध्ये लेवलमध्ये बघू शकतो. म्हणजे साधारण जर आपण 32 ते 35 जर टार्गेट ठेवलं ना तुम्ही, तर इझिली तुम्ही काय करू शकता, सेकंड लेवल जाऊ शकता. आता काही विद्यार्थी तुमच्यापैकी 8वीत असतील, 8वीतच टार्गेट हे करायचं का नाही, तुम्ही 9वीत असताना परत ट्राय करा, 10वीत असताना परत ट्राय करा. लक्षात येईल ना? म्हणजे तुम्हाला पहिल्या वर्षी अनुभव मिळेल, दुसऱ्या वर्षी थोडंसं काय करायचं जास्त. आणि जनरली काय करतं मुलं, काय करतात सांगा, 8वी 9वी 10वीतली मुलं सगळा अभ्यासक्रम करायला जातात. तसं होणार नाहीये. ओके. आपण काय करायचं, मोजके टॉपिक आपण काय करायचे घ्यायचे आणि त्याच्यावरच पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायचं. 8वीत असताना एवढे केले, 9वीत असताना एवढे केले, तर आपलं काय होऊ शकेल, सक्सेसफुल होऊ शकेल. नाही तर सगळं घेऊन तुम्ही बसला ना, काही होणार नाहीये. ओके. त्याच्यासाठी मोजके टॉपिकवर आपण काय करायचंय, कॉन्सन्ट्रेट करायचं. हे कशाबद्दल झालं सांगा, कट ऑफ बद्दल झालं. मुंबईचं परत बघा, मुंबईचं आपल्या रेस्ट ऑफ महाराष्ट्रापेक्षा खूप कमी आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर तुम्ही लकी असाल, कारण तिथे कट ऑफ आपल्याला बघितलं तर कमी मिळेल. ओके. पण महाराष्ट्रामध्ये काय भेटेल, कमी जादा आहे थोडंसं. आणि काही काही स्टेटमध्ये आपल्याकडे बाकीचे स्टेटचे नाही आहेत. इव्हन तुम्ही उत्तराखंड वगैरे बघितला तरी 15 मार्क्स पडले तरी काय होतंय सांगा, तिथे सेकंड लेवलला मुलं जातात. कारण प्रत्येक रिजन वाईज ते काय करतात, 200 विद्यार्थी 8वी 9वी 10वी 11वीचे निवडतात आणि जे 12वीचे विद्यार्थी आहेत ते 40 निवडले जातात. आणि मग तुमचं काय होतं, कट ऑफ काय करतं, डिसाईड केलं जातं. ओके. त्याच्यावर जर तुम्हाला पडलं असेल तर तुम्हाला घेतला. ओके. हे आपलं काय झालं सांगा, कट ऑफ झालं. ओके. तर जनरली जेव्हा आपण काय करतो सांगा, अशा परीक्षेचा एक्झामचा विचार करतोय आपण, तेव्हा आपण काय करणार नाही सांगा, जसं फॉर्म्युला बेस्ड वगैरे काय काय असतं ना, तसं तुम्हाला क्वेश्चन देणार नाहीये. आपलं काय करायला पाहिजे, डोकं तिथे चालायला पाहिजे. म्हणजे वेगळ्या प्रकारे आपल्याला विचार करता यायला पाहिजे. आज आपण काय करतो तर आयडेंटिटीज मध्ये बघतो. आयडेंटिटी म्हणजे पहिल्यांदा एक लक्षात घ्या, बहुतेक 8वी 9वीचे असल्यामुळे त्यांना माहीत असेल की आपण काय करतो सांगा,
ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करतो. हे माहित आहे सगळ्यांना काय असतं याचं? कुणाला माहित आहे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हे समजा आपल्याला काय करायचं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचंय, तर ए प्लस बी इंटू ए प्लस बी करायचं. येस सर. आपण त्याच्यामध्ये गुणाकार एक दाखवतो फक्त, ज्याला माहित नसेल त्याच्यासाठी. तर मी काय करणार सांगा, ए ने पहिल्यांदा ए ला मल्टिप्लाय करणार, ए ने बी ला मल्टिप्लाय करणार, नंतर बी ने ए ला मल्टिप्लाय करणार, ए बी येतं मी ए बीच्या खाली लिहितो, आणि परत बी ने बी ला काय करणार, मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगायचं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मिळतं. ओके, हे आपल्याला डायरेक्टली काय असायला पाहिजे माहितच. हे आपण करत बसणार नाहीये, आपल्यालाही काय असायला पाहिजे माहित. आणि 9वीतली मुलं असेल तर डेफिनेटली माहित असेल, 8वीतल्या मुलांना पण माहित असायला हरकत नाही, कारण 7वी मध्ये पण बऱ्यापैकी हे झालेलं असतं. ओके, तसंच आपलं दुसरं काय सांगा, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं काय असतं सांगा, कोण सांगेल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मायनस 2ab ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, त्याचा अर्थ काय आला बघा. मी एक तुम्हाला सिंपल दाखवतो. समजा आपल्याला समजा एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर करायचं आहे. हे आपण सिम्प्लिफाय कसं करणार सांगा, कसं लिहिणार सांगा? ए म्हणजे आपला एक्स स्क्वेअर एक्स फाय प्लस फाय स्क्वेअर. म्हणजे इथे आपण काय लिहिणार, 10x प्लस 25. बरोबर आहे. इथे मी ऍक्च्युली काय केलं बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजे काय, 5 इंटू एक्स झाला प्लस 5 स्क्वेअर. हे मी अशाच प्रकारे मांडलं, म्हणजे ए आपला हा झाला, बी आपला हा झाला. ओके, क्लिअर समजलं? मी समजा तुम्हाला आणि सांगितलं, समजा मला याचा आन्सर काय येईल सांगा. आपण सिंपल घेऊया पहिल्यांदा, एक्स मायनस 2. हे कोण बोलतोय? दक्ष. त्यांचं हे नाहीये, ते पिशवी नाहीये माझ्या डब्यात. दक्ष बटाटे वगैरे बाजारात चाललाय. इथे बघा, याचं काय ना, याचं काय ना सांगा. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4. ओके, अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि जर समजा मी तुम्हाला असं दिलं तर काय करणार तुम्ही? ते सिंपल घेतो. हा सगळे जनरली काय असतं सांगा, बेसिक माहित नसलं तर आपण पुढे गेलो तर आपल्याला प्रॉब्लेम होता. ओके, हे आपण कसं करणार सांगा? 2x स्क्वेअर प्लस ओके, थांबा आपण लिहूया, नंतर काय ते बघूया बरोबर काय चूक आहे. प्लस 10 2x किती? 4x स्क्वायर प्लस 2 मिनिट, त्याला सांगू दे त्याला. 2x स्क्वेअर वाल्याला सांगू दे. ओके, 10 into x ए इंटू 2x प्लस 25. इथे बघा, हे आपलं ए आहे. एचा स्क्वेअर हा आहे का? ए म्हणजे 2x आहे. 2x एचा स्क्वेअर आपण केला, 2x चा स्क्वेअर, तर आपल्याला 2x स्क्वेअर मिळतो का? नाही मिळत. ओके, आपल्याला काय करायचं, याचा स्क्वेअर करायचा. याचा स्क्वेअर केला तर 2 चा पण आपल्याला काय करावं लागेल सांगा, स्क्वेअर करावं लागेल. हे चुकलं, समजलं काय ते? आता आपल्याला काय करायचं सांगा, 2x इंटू 5 इंटू 2 करावं लागेल. त्यामुळे इथे मला काय ना सांगा, 10x इंटू 2 म्हणजे काय ना सांगा, हे बरोबर सांगा. आणि प्लस काय ना सांगा 25. हे समजलं का? हे का चुकलं ते? हो सर. हा संपूर्ण टर्म म्हणजे आपला एक्स आहे. ओके, हा संपूर्ण टर्म म्हणजे माझा काय सांगा, एक्स आहे. ओके, मग त्याचा आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. समजा मी तुम्हाला असं दिलं तर आता समजा 3x प्लस 5y स्क्वेअर. 9x स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस 30xy 30xy प्लस 25y 25y बरोबर आहे. वाय स्क्वायर वाय स्क्वेअर आहे. 25 काय ना सांगा, वाय स्क्वेअर. कारण मग आपल्याला आता इथे पण याचा पण स्क्वेअर करायचा आहे ना, नुसता वायचा नाही, पायचा स्क्वेअर करायचा. 5y काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचा. याच्यावर मी आणि घ्यायला पाहिजेत, काही समजले परफेक्ट सगळ्यांना? समजले सर. सगळ्यांना ओके. तरी पण मला एक सांगा बघूया, याचं काय ना सांगा, 2x मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर. 4x स्क्वेअर मायनस
XY 60XY 16xy 60XY 60 60. बापरे. नाही 60 नाही 12xy. 60 नाही. हा? 12 12xy. मी ते चुकून 10 वाटलं. याच्यावर याचं मल्टिप्लाय करायचं, डबल करायचं. ओके हा ओके. आणि 9y नंतर काय square. करायचं? मायनस 9y बरोबर आहे, स्क्वेअर. स्क्वेअर आहे ना. क्लिअर. ओके. मला सांगा, हा जो स्क्वेअर केला ना, स्क्वेअर केला तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ना का निगेटिव्ह आहे ना? याचा आन्सर आहे पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. कारण कुठलाही नंबर घ्या त्याचा स्क्वेअर करा, काय येतंय? कुठलाही इंटिजर नंबर घ्या, काय होतंय? स्क्वेअर करा, काय येतंय? निगेटिव्ह कायम पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह येतं. आपण 5 घेतला त्याचा स्क्वेअर केला तरी काय होणार सांगा? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ओके. त्यामुळे स्क्वेअर जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह. आणि मी समजा असं केलं असतं तर याचा आन्सर काय आलं असतं सांगा? म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगा आन्सर, म्हणजे मला आन्सर नकोय. याचं आन्सर काय आलं असतं? पॉझिटिव्ह आलं असतं का निगेटिव्ह आलं असतं? रेस्ट टू 4 ना, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हच येणार. कारण जेव्हा आपण काय म्हणतो सांगा, रेस्ट टू इव्हन नंबर असतो ना, तेव्हा त्याचा आन्सर. कारण इथे बघा, मी समजा नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह 4 वेळा केलं तरी त्याचा आन्सर काय येणार सांगा? पॉझिटिव्ह येणार. पण नेगेटिव्ह नंबर मी काय केला सांगा? 3 वेळा काय केला? मल्टिप्लाय केला, तर त्याचा आन्सर मात्र काय होऊ शकतो? निगेटिव्ह. त्यामुळे मी तुम्हाला असं सांगितलं, 2x मायनस 5y याचं रेस्ट टू 3 केलं तर त्याचा आन्सर काय होऊ शकेल? निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. निगेटिव्ह पण येऊ शकेल, पॉझिटिव्ह पण येऊ, काय सांगू शकत नाही. ते डिपेंड कशावर आहे सांगा? एक्स आणि वायच्या व्हॅल्यूवर आहे. पण इथे मात्र मी 100% सांगू शकतो याचा आन्सर पॉझिटिव्हच येणार. एक पॉईंट क्लिअर झाला का? कारण तिथे तुम्हाला ना बारीक बारीक पॉईंट्स माहीत असायला पाहिजे, छोटे छोटे पॉईंट्स काय असायला पाहिजे? माहीत असायला पाहिजे. तरच तुम्ही काय, कठीण नसतात, थोडी असतात ते एकदम सिंपल असतात, पण आपण ते कठीण करतो. ओके. एक सिंपल मी उदाहरण घेतलंय, बघूया कोणाच्या डोक्यात चालतंय का. आपल्याला इथे काय सांगितलं, मी जे घेतलंय ना तसंच घेतलंय बघा. एबीसी ए प्लस बी प्लस सी ची काय काढायची? आपल्याला व्हॅल्यू काढायची. कोण ट्राय करणार का? शिवराज, तू ट्राय करणार? शिवराज जॉईन झालाय. याचं आपल्याला आन्सर काढायचं. मी काय ते शिकवलं ना त्या कन्सेप्टवर आधारित हा क्वेश्चन आहे, तर आपल्याला सोडवायचं. कोण सांगणार का याचा आन्सर? मी एक्सपांड करू का? a मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर असं करूया का आपण? येस सर. असं करूया. मग ते खूप लेंदी होणार. चला, तुम्ही म्हणताय ते करतो मी. त्याचं एक्सपांड केलं तर काय होणार सांगा? हे एक्सपांड केलं तर काय होणार? ए स्क्वेअर. ओके. पुढे -1 -1 नाही येणार. 1 येणार सर. पॉझिटिव्ह 1 नाही येणार. आपण काय बघितलं फॉर्म्युला? a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय बघितलं? एक काय बघितलं आपण? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथे काय करा सांगा? हा आपला ए झाला, हा आपला बी झाला, ए स्क्वेअर झाला. 2 टाइम्स ए इंटू 1 म्हणजे काय होणार सांगा? 2a होणार. आणि मग काय होणार सांगा? 1 चा स्क्वेअर. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? हा, मग चुकीचं का सांगत होता तुम्ही? आता मला दुसऱ्या टर्म सांगा, पटकन सांगा. सर बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस 4b प्लस 4. 4b प्लस 4. ओके. पुढे सी स्क्वेअर मायनस 6b प्लस 9. मायनस 6b प्लस 9. ओके, ठीक. ओके. c प्लस 9 इक्वल टू 0. याच्यावरनं काय झालं? आपलं कॉम्प्लिकेटेड झालं. ओके. जो क्वेश्चन सोपा होता तो आपण काय केला सांगा? कॉम्प्लिकेटेड करून ठेवला. त्याच्यावरनं मला एबीसी कसं मिळेल? इथे ए स्क्वेअर आहे. हा, तर लाईक टर्म्सला कलेक्ट करायचंय सर. काय करू? 6 उत्तर असेल. बघूया ना, 2 मिनिट.
तर लाईक जे आहेत ना त्याला लाईक कुठले कलेक्ट टर्म आहेत, लाईक कुठले टर्म आहेत, लाईक कुठलेच नाही टर्म इथे. हा ए स्क्वेअर वेगळा आहे, 2a वेगळा आहे, बी स्क्वेअर वेगळा आहे, बी 2b 4b वेगळा आहे, सी स्क्वेअर वेगळा आहे, 6c. लाईक फक्त काय आपण इंटिजर नंबर्स आहेत ते काय करू शकतो, ऍड करू शकतो. ते 15 होतात, मग त्याच्याबद्दल मी पाहिजे तर 15 लिहितो इथे. त्याने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का? नाही झाला. आपल्याला a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू पाहिजे. ओके, म्हणजे जर आपले शिकताना मॅथ्स असं शिकायचं आहे की कन्सेप्ट आपले क्लिअर असायला पाहिजे. ओके, मला सांगा हे केलं तर खूप होणार, नाही होणार आपल्याला सोडवता नाही येणार. ओके, मला सांगा या तिघा टर्मचं आन्सर 0 केव्हा येईल? A1 असला, B2 असला आणि C3 असला तरच. तरच का, आणि बाकीचं का नाही? असं नको मला. मला काय पाहिजे सांगा, तिन्ही टर्मचा आन्सर 0 केव्हा येईल? इथे समजा मला 2 असेल, इथे -5 असेल, +3 असेल, 0 आहे ना? नाही 0 आहे ना? होय की नाही सांगा फक्त. समजा मी इथे सांगितलं 4 नंबर आहे, इथे 4 नंबर आहे, इथे समजा 5 नंबर आहे आणि इथे याचा आन्सर -9 येतं, तर आन्सर 0 आहे ना? 0 येणार की नाही? येणार 0. ओके, मी समजा दुसरा नंबर घेतो आणि घेतो, समजा पहिल्याचा आन्सर 11 आलं, दुसऱ्याचं समजा 2 मिनिट मला दे. ओके, आणि इथे समजा -7 आलं, आन्सर 0 आहे ना? येस सर. आन्सर 0 आहे ना? पण हे पॉसिबल आहे का मला सांगा? नो सर. असं येणं पॉसिबल आहे का? का नाही पॉसिबल? का नाही? हा काय स्क्वेअर नंबर लागतो. स्क्वेअर नंबर काय? इथे जो आहे नंबर ना तो काय सांगा स्क्वेअर. आणि आता आपण काय बघितलं सांगा, कुठल्याही स्क्वेअरचा आन्सर निगेटिव्ह येऊच शकत नाही. इथे काही होते नंबर, समजा इथे नंबर काय सांगा, ए ची व्हॅल्यू -5 -1 किती आले? किती आले याचे आन्सर? -5 -1 किती आले? -6. -6 चा स्क्वेअर किती झाला? -36. ए बाबा, 36. निगेटिव्ह 36 आहे ना. ओके, 2 टर्म जर निगेटिव्ह असेल तर त्याचा आन्सर काय येतं सांगा, मल्टिप्लाय केल्यावर पॉझिटिव्ह येतं. ओके, त्यामुळे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे, कुठल्याही टर्मचं काय असणार नाही सांगा, स्क्वेअर केला तर आपल्याला हे निगेटिव्ह केव्हाच येणार नाही. याचा आन्सर 0 केव्हा येऊ शकेल सांगा, जर ए ची व्हॅल्यू काय असेल तर 1 असेल, तर फक्त आणि फक्त 1च असेल तरच याचा आन्सर 0. कारण आपल्याला तिन्ही ठिकाणी काय यायला पाहिजे, असे नंबर यायला पाहिजे जेणेकरून काय होणार सांगा, 0 येणार. ते पॉसिबल केव्हा आहे सांगा, याची व्हॅल्यू 0, याची व्हॅल्यू 0 आणि याची व्हॅल्यू 0 असेल तरच येऊ शकेल. आणि हे केव्हा शक्य आहे याची व्हॅल्यू 0 असणं? कारण कुठल्या याचा नंबरचा स्क्वेअर केला तर आपल्याला काय यायला पाहिजे, त्याचा आन्सर पण काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. म्हणजे इथे 0 असेल तर पॉसिबल आहे. मग आपल्याला काय होणार सांगा, a - 1 = 0 असणार, म्हणजे a ची व्हॅल्यू मला 1 आहे. तसं इथे काय यायला पाहिजे सांगा, b - 2 ची व्हॅल्यू 0 म्हणजे b ची व्हॅल्यू 2 असणार पाहिजे, आणि c - 3 = 0 म्हणजे c ची व्हॅल्यू 3 असणार पाहिजे. त्यामुळे याचा आन्सर माझं काय येणार सांगा, 6. तुम्ही जर रेग्युलर मेथडने केला ना, याचं एक्सपांड केलं आणि काढायला तर वेळ लागणार. पण हा जर माझा कन्सेप्ट क्लिअर असेल तर कुठल्याही नंबरचा स्क्वेअर केला तर तो केव्हा निगेटिव्ह येतच नाही. आणि एखादा नंबर मध्ये एक निगेटिव्ह नसेल तर 0 आन्सर होऊच शकत. तिन्ही जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर 0 आन्सर होणार का? नाही. मग त्याच्यातला एखादा कुठला तरी नंबर काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे. हे समजलं आता, क्लिअर झालं? म्हणजे तुम्हाला ऑलिम्पियाड लेवलचे जे काही क्वेश्चन असतात ना ते अशा प्रकारचे विचारले जातात. NMTC, MTRP वगैरे, तिथे आपले जर परफेक्ट कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर लेंडी मेथड नाही, एखादा क्वेश्चन तुमचा 15 सेकंड मध्ये पण होईल, IOQ मधला सुद्धा. पण त्याच्यासाठी एवढं डिटेल आपल्याला काय असायला पाहिजे सांगा, माहित असायला पाहिजे. कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये आता? हॅलो, समजलंय? समजलं? हा, ओके. तर दुसरा क्वेश्चन मी आणलाय बघा, हा असा आणलाय. दुसरा क्वेश्चन मी असा आणलाय, बघितल्यावर आपण काय होणार, नाही मला सोडवायचा, मी पुढचा क्वेश्चन बघा. ओके, पण हा क्वेश्चन तुम्ही 15-20 सेकंड मध्ये सोडू शकता. पण आपण काय म्हणणार सांगा,
की नाही सोडवणार, कारण बघितल्यावर रेज टू 2024 वगैरे करायचंय, बापरे, म्हणजे काहीतरी वेगळंच आपल्याला करावं लागेल, असं डोक्यात तुमचं आलेलं असतं. बरोबर आहे? शिवराज काय सांगणार आहे मला त्याच्याबद्दल, हे क्वेश्चन? कोण नागतन, कोण बोल? तर त्याचा पॉवर -1/3. 2 मिनिट, कोणतरी बोला. तर पॉवर्सला सिम्प्लिफाय करू शकतो सर. पॉवर्सला सिम्प्लिफाय करू शकतो. कसं सिम्प्लिफाय करू? रेज टू 2024, बापरे, कारण मला समजा असं दिलं, नुसतं असं दिलं तरी माझं खूप काय करावं लागणार मला. हे तर किती पॉवर आहे? 2024. इथे 2026 आहे, इथे 2028 आहे. ओके, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला नाही सोडवता येणार. बोल, कोण बोलत होता मगाशी? बोल, कोण बोलत होता? आणि कोणतरी बोलत होता ना? मीच. -1/3 उत्तर येईल. -1/3 उत्तर येईल. ओके, हो. नाव काय A ची तुझं? व्हॅल्यू 1 आली, B ची व्हॅल्यू -2 आली, C ची व्हॅल्यू 3 आली. तुझं नाव काय? नैतिक. नैतिक. ओके, तर जनरली लक्षात घ्या, मगाच सारखं याची पॉवर किती आहे सांगा? पॉझिटिव्ह इव्हन नंबर आहे का ऑड नंबर आहे? हा नंबर ऑड आहे का इव्हन आहे? समसंख्या आहे का विषम संख्या? इव्हन आहे. आणि आपण काय बघितलं की इव्हन जर नंबर असेल तर याचा आन्सर कायम पॉझिटिव्हच येणार. बरोबर आहे ना? येस आपण सर. बघा, इथे बघा 5⁸ केलं किंवा -5⁸ केला, पॉझिटिव्ह येणार का आन्सर निगेटिव्ह येणार? आन्सर नकोय मला, फक्त पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते सांगा. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. ओके, मी समजा काय केलं सांगा, -6⁻1034 केलं, आन्सर काय येणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मी समजा काय केलं, -7⁻1040 केलं, काय येणार? पॉझिटिव्ह. इथे निगेटिव्ह नंबर आहे तरी पॉझिटिव्ह येणार का नाही येणार? हॅलो, इथे निगेटिव्ह नंबर, हा ऑड नंबर आहे तरी येणार का आन्सर? पॉझिटिव्हच येणार आहे. ओके, याचा आन्सर काय येणार सांगा? पॉझिटिव्ह. मी समजा असा नंबर दिला तर 1021, आन्सर काय येणार? पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह. काही पण नाही येणार, निगेटिव्हच येणार. त्याचा रेज टू काय सांगा? मी समजा काय केलं बघा, -3⁻³ केलं, हा ऑड नंबर आहे. जेव्हा एखादा नंबर आपण ऑड टाइम्स काय करतो, मल्टिप्लाय करतो, तेव्हा त्याचा आन्सर काय येतं सांगा? निगेटिव्हच येतं. क्लिअर समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? हा, त्यामुळे काय होते सांगा की जर आपल्याला राईट हँड साईडला 0 यायला पाहिजे ना, तर ह्या प्रत्येक नंबरचं मगाच सारखं का आन्सर काय असायला पाहिजे सांगा? 0च असायला पाहिजे. म्हणजे मला काय असायला पाहिजे सांगा? A-1 0च असायला पाहिजे, B+2 0च असायला पाहिजे, आणि C-3 काय असायला पाहिजे? 0च असायला, तरच आन्सर राईट हँड साईड. कारण आपल्याला इथे काय करायचंय? लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड करायचे. आणि केव्हा शक्य होणार सांगा? जर काय असेल सांगा, ह्या तिन्हींच्या व्हॅल्यू 0 असेल तरच आपलं इथं. कारण मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, समजा याचा आन्सर 5 आला, ओके, याचा आन्सर निगेटिव्ह आला, याचा आन्सर पण पॉझिटिव्ह आला समजा 15, आणि याचा आन्सर समजा 20 आला. मी एक्झॅक्ट काढत नाही, असंच सांगतोय मी तुम्हाला. तर हे 0 होऊ शकेल का? सगळे पॉझिटिव्ह टर्म असतील तर होऊ शकेल? नो सर. नो. कारण का सांगा? हा रेज टू आहे ना, हा रेज टू आहे. त्यामुळे त्याचा आन्सर काय होणार सांगा? जर 0 यायला पाहिजे तर तिन्ही टर्म काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. आणि जेव्हा तिन्ही टर्म जेव्हा 0 असतील तेव्हा आपल्याला काय मिळणार सांगा? A-1 म्हणजे 0 मिळतं, A=1, B=-, आणि C= मला काय मिळणार सांगा? 2. ओके, आता आपण काय करूया सांगा? A ची व्हॅल्यू इथे घालूया, B ची व्हॅल्यू घालूया, आणि C ची व्हॅल्यू. ओके, आता जे मिळणार ते आपलं काय असणार सांगा? त्याचा आन्सर असणार. आणि इथे आपलं त्याचं काय येणार सांगा? 1 - 2 म्हणजे किती येणार आहे? -1. -1. आणि डिवायडेड बाय किती सांगितलेलं ते? तू किती सांगितलेलं? -1/3. 1/3. सगळ्यांना समजलं? म्हणजे ऑलिम्पियाड लेवलला अशा प्रकारची क्वेश्चन असतात, आणि ते बघितल्यावर आपण घाबरून जातो. ओके, पण घाबरून जायची काही गरज नाही. जर आपले हे क्लिअर असतील ना, सगळे छोटे पॉईंट्स आपल्याला माहीत असायला पाहिजे, तरच मी काय करू शकतो इथे. म्हणजे
जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला 5-10 मिनिटं लागतात की तुम्ही 15-20 सेकंड मध्ये करू शकता. ओके, पर्टिक्युलर जर सगळे काय असतील सांगा परफेक्ट असतील तर. ओके, मी तुम्हाला 2 फक्त सांगितले. कुठले सांगितले सांगा? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तिसरंही आपण बघूया. समजा मी काय केलं सांगा, ए मायनस बी आणि ए प्लस बी केलं, याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे कोणाला माहित आहे का? असावं बहुतेक सगळ्यांना. मायनस बी स्क्वेअर. ओके, मगाच्यामध्ये मी तुम्हाला अनेक काय सांगायला विसरलो सांगा. मी समजा असं लिहिलं ए स्क्वेअर प्लस बी प्लस स्क्वेअर. बी स्क्वेअर, याचा आन्सर काय लिहिणार? हे नको, सध्या हे विसरून जाऊया. हे असू दे, हे वेगळं असेल. ए प्लस बी होल याचा स्क्वेअर मायनस 2ab. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, पुढे काय करणार? -2. मायनस 2ab. हे कसं सांगितलं त्यांनी समजलं सगळ्यांना? मगाशी आपण काय बघितलेलं सांगा? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसं आहे ते बघितलेलं. काय होतं सांगा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab होतं. बरोबर आहे? हो. मग आपल्याला जर हे काढायचं झालं तर फक्त काय करायचं? हा टर्म आहे तो इकडे घेऊन जायचं, झालं. हा. म्हणजे असं असेल तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. पटकन आपल्या लक्षात व्हायला पाहिजे की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मला कुठे मिळतो? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये मिळते. ओके, मग मी काय करणार? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करणार मायनस ए बी. मी तुम्हाला असं विचारलं तर आता सांगा, मी काय समजा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे आणि कशा प्रकारे लिहू शकतो? आणि कशा प्रकारे लिहू शकतो? ए स्क्वेअर मायनस स्क्वेअर प्लस ए- 2ab. काय काय काय? ए मायनस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 असं पण लिहू शकतो. का लक्षात आलं तुमच्या? का लक्षात आलं? कारण मी काय केलेलं सांगा, मगाशी आपण काय बघितलेलं? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय बघितलेलं? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab बघत होतो. बरोबर आहे ना? आता मला काय पाहिजे? याची व्हॅल्यू पाहिजे. मग मी काय करणार? हा आहे तो टर्म या बाजूला घेऊन गेला म्हणजे मला हे मिळेल. क्लिअर समजलंय? क्लिअर समजलं? हॅलो, हो सर. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? नाही ना? हो. ओके, तिसरं एक आपण बघतो. म्हणजे याच्यावर मी प्रॉब्लेम पण घेतोय, लक्षात येते ना? याच्यावर आपण काही प्रॉब्लेम पण घेणार आहोत. ए क्यूब प्लस बी क्यूब हे कुणाला माहित आहे का? काय असतं? ए प्लस बी होल क्यूब मायनस 3ab स्क्वेअर. मी वेगळ्या प्रकारे लिहितोय. ओके, ए प्लस बी. ओके, ए इथे प्लस मी काय बी करतो ए सांगा? स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर. प्लस काय मायनस? इथे मायनस मायनस. नक्की बघ काय ते हो. क्लिअर कर. हा, नक्की. मायनस काय लिहिणार सांग? मायनस काय? मायनस काय? 2ab मायनस ab मायनस ए ab प्लस प्लस काय बी लिहिणार स्क्वेअर सांगा? बी स्क्वेअर. बी. हे सगळ्यांना समजलं? आता जर मी तुम्हाला काय सांगितलं सांगा की मला सांगा A4 प्लस B4 तर पाठ करायची गरज नाहीये. किंवा तुम्हाला A5 प्लस B5 सांगितलं किंवा तुम्हाला A6 प्लस B6 सांगितलं. ओके, तर आपल्याला पाठ करायची गरज नाहीये. ओके, तर प्रत्येकामध्ये पहिला टर्म असतो ना तो सेम असतो. हा टर्म लिहायचा. सगळ्यामध्ये पहिला टर्म काय असणार सांगा? हा टर्म असतो. एक मी तुम्हाला सांगतो, बाकीचं तुम्ही मला सांगणार. ओके, याच्यामध्ये काय बघायचं बघा, इथे ए क्यूब असेल तर इथे जर तुम्ही बघितलं तर ए स्क्वेअर आलं. बरोबर आहे ना? त्यामुळे इथे जर ए रेज टू 4 असेल ना, मी काय करतो इथे ए रेज टू 3 आणि बी टर्म मी घेत नाही. हे समजलं? हे समजलंय का? हॅलो, हे समजलंय का? हॅलो. हो, येस सर. ओके, येस नंतर सर. मी काय करतो सांगा, दुसरा टर्म आहे ना तो मला घ्यायचा आहे. दुसरा टर्म मला घ्यायचा आहे. तर दुसरा टर्म मी घेताना काय करतो सांगा? साईन बदलतो. दुसरा टर्म घेताना मी काय केली सांगा?
साईन त्याची बदलते. साइन बदले. ओके. आता 2 मिनिट आपण काय करूया सांगा, हा नको पहिल्यांदा घेऊया. काय करूया सांगा, हा घेऊया. हा नको घेऊया, कारण का प्रॉब्लेम आहे तो मी नंतर सांगतो. हे 2 घेऊया नको. मी काय घेऊया सांगा, आपण हा घेऊया. नंतर दुसरा काय घेऊया, a⁻7 प्लस b⁻7 घेऊया. a⁻9 घेऊया आणि b⁻9. ओके. आता इथे मी काय करणार सांगा, a⁵ त्यामुळे इथे किती लिहिणार सांगा, a⁴. सेकंड टर्म जो आहे ना तो त्याचा नेगेटिव्ह करणार आणि a⁴ आहे ना त्याची 1 ने व्हॅल्यू कमी करणार. म्हणजे काय होणार सांगा, a⁻3 होणार. इथे लिहिणार मी b⁻1. या दोघांचे जर हे इंडेक्स आहे ना त्याची बेरीज 4 यायला पाहिजे. पुढचा टर्म मी काय घेणार सांगा, पॉझिटिव्ह घेणार. इथे मी काय करणार, परत a⁻ आहे ना तो 1 ने कमी करणार आणि b⁻1 ने वाढवणार. लक्षात येते. नंतर पुढचा टर्म मला काय सांगा, काय होणार सांगा, पुढचा टर्म आपला काय होणार सांगा, नेगेटिव्ह. इथे काय होणार सांगा, a⁻1 b⁻3 आणि लास्ट टर्म आहे तो आपला काय होणार सांगा, a⁻0 म्हणजे 1 येतं आणि मी काय करणार सांगा, b⁻4. हे त्याचं काय झालं सांगा, डायरेक्टली आपण फॉर्म्युला म्हणू शकतो आपण. ओके. तर मी काय केलं, याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घेतलं नाही 100% आन्सर येणार. ओके. कारण काय होणार सांगा, हे मधले टर्म आहेत ना ते सगळे कॅन्सल होणार आणि फक्त काय राहणार सांगा, a⁴ आणि b⁻4 होणार. हे कॅन्सल डायरेक्टली नाही होणार आहे. जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार ना त्या टर्म काय होणार आहे सांगा, ते कॅन्सल होणार. ओके. आता त्याच्यावरच हे करून मला हे तुम्ही सांगू शकाल का, पहिला टर्म आपला काय येणार सांगा, इथे पहिला टर्म काय येणार, a+b. आता पुढचे टर्म सांगा बघूया मला. a⁻6 ओके. माइनस लवकर a⁵5 b⁻1 बी. ओके. प्लस बरोबर. यस बरोबर. a⁴. ओके. मी काय करतो लक्षात आलंय तुमच्या, काय करतो लक्षात आलंय का, मला कळालं नाही. 2 मिनिट. आणि लास्ट टर्म आपला काय ना सांगा, b⁻2. मी काय करतो बघा, a⁻6 केलं, याच्यापेक्षा 1 ने कमी केलं. नंतर प्रत्येक वेळी काय करत जातो, a⁻1 ने कमी करत जातो, a⁻1 ने कमी करत जातो. त्याच वेळी काय करतो सांगा, b⁻1 ने वाढवत जातो. b⁻1 आहे, b⁻2 आहे, b⁻3 आहे, 4 आहे, 5 आहे. ओके. दुसरे एक सिंपल सांगतो बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही कन्फ्युज होत असाल तर काय करायचं बघा, सिंपल काय करायचं बघा. मी पहिला टर्म लिहिला. ओके. दुसरे टर्म काय करायचं, पहिला लिहून टाकायचा, फक्त एक घ्यायचं आणि बाकी सगळीकडे काय करायचं, ए बी लिहित जायचं. किती होणार, 9 टर्म आपल्याला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. इथे 6 झाले, तसे इथे आपले 9 टर्म येणार. मी काय करणार सांगा, 9 वेळा नाही, एक ए आणि लास्ट बी येणार, त्यामुळे 7 वेळा मी ए बी लिहितो. आणि लास्टचा टर्म आपला b⁻2. इथे काय करणार, 9 आहे ना, इथे 8 घ्यायचं, इथे पण 8 घ्यायचं. एवढं समजलं. आता एवढं समजलं का? ओके. आता मी काय करणार सांगा, अल्टरनेट काय करणार, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह करणार, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह. शेवटचा टर्म 100% पॉझिटिव्हच यायला पाहिजे. ओके. आता दुसरी काय करणार बघा, मी तर 8 आहेत ना, इथे 1 ने कमी करणार, 7 करणार, इथे 6 करणार, इथे 5 करणार, 1 ने मी कमी करत जातो. त्याच वेळी मी काय करतो सांगा, हा 1 आहे, 1 ने वाढवत जातो. बी टर्म काय करत जातो, रेज काय आहे ते वाढवत जातो. आता काय प्रॉब्लेम आहे सांगा, दक्षला समजलं आता.
हो सर. ओके, बाकी कोणाला प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे का? नो सर. नो. ओके, आपण अनेक समजा घेतलं. समजा मी तुम्हाला सांगितलं ए मायनस ए रेज टू 11 प्लस बी रेज टू 11. बरोबर, आपण काय घेतलंय सांगा? A7 आणि B7 घेतलं. हे मी कसं लिहिणार सांगा? पहिली गोष्ट काय करणार? ए प्लस बी. ए प्लस बी. ए प्लस बी. नंतर किती टर्म येणार इथे सांगा? टर्म्स किती 11. येणार? 11. त्याच्यापैकी पहिला टर्म आपला काय असणार सांगा? ए रेज टू किती आणि शेवटचा जो टर्म आहे तो पण आपला काय असणार सांगा? बी रेज टू काहीतरी असणार. तो कायम पॉझिटिव्ह असणार. जर इथे काय असेल सांगा रेज टू आपलं काय सांगा 11 आहे बघा, ऑड नंबर आहे, तर कायम टर्म आपला काय येणार सांगा? पॉझिटिव्ह येणार. ओके, त्यामुळे याचं रेज टू आपण डायरेक्टली लिहू शकतो. ए रेज टू किती येणार सांगा? 10. आणि बी रेज टू किती येणार? 10. आणि मध्ये टर्म आपले किती असणार? 9. 9 असणार, कारण हे 2 झाले ना आपले. बरोबर, त्यामुळे मी सगळीकडे 9 वेळा काय लिहून करणार? ए बी ए बी ए बी लिहिन. ओके, आणि अल्टरनेट ठिकाणी मी काय करणार सांगा? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, दुसरं काम काय करायचंय मला? एचा रेज टू किती करू आता? ए काय करू आता? ए रेज टू पटपट बोला ना. सर साइन Nine. चुकलेत. हा? तर 2 वेळेस सलग झाले. सलग झालं. मायनस सलग आले 2 वेळा. कसं चुकलं माझं मग? 1 2 3 4 5 6 7 8 9 काय चुकलं माझं? साइन चुकलेत. चुकलं. पण लास्टला प्लस कशी आली मग? तर प्लस पण 2 वेळा आले, शेवट आणि त्यानंतर सुरुवातीला. ओके ओके. आता झालं बरोबर? झालं. ओके, आता ए रेज टू किती लिहित जाणार मी सांगा? पटपट बोला ना. 9. 9. 9 8 8 7 6 एक 6. ने कमी करतो मी. 4 3 2 1. ओके? आणि इथे काय करत जाणार सांगा? एक ने वाढवत जा. 16 17 18 17 बापरे. कुठे पोचला? 19. नाही ते 19 नाही आहे ते. ते मला ए रेज 1 टू 1 आहे. ए रेज टू 1 आहे ते बाबा. हे समजलं सगळ्यांना? ओके, हे समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, याचा अर्थ काय झाला सांगा? याचा अर्थ काय झाला सांगा? की ए बी हा ए प्लस बी हा याचा फॅक्टर आहे. आपण फॅक्टर केव्हा म्हणतो सांगा? समजा मी काय दिला सांगा? एक नंबर दिला तुम्हाला 42. 3 हा 42 चा फॅक्टर आहे असं केव्हा म्हणतो सांगा? 42 हा 3 ने डिव्हिजिबल असेल तर म्हणतो. बरोबर आहे ना? त्यामुळे मी 3 इंटू काय लिहू शकतो समजा? बरोबर आहे? हॅलो हॅलो. हो. सर 3 हा काय म्हणतो आपण? 42 चा फॅक्टर आहे, किंवा 14 हा सुद्धा त्याचा अजून आपण ते एक प्राईम नंबर मध्ये आणू शकतो. पण सध्या म्हणूया 14 पण काय सांगा? 42 चा फॅक्टर आहे. म्हणजे तसंच इथे आपण काय म्हणू शकतो सांगा? ए बी हा याचा फॅक्टर. मी काय म्हणतो लक्षात आलं का तुमच्या? मी काय म्हणतो लक्षात आलं का? एखाद्या नंबरला आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं. ओके, तर डेफिनेटली काय होणार सांगा? तो त्याचा म्हणजे त्याचे फॅक्टर येतात ना ते. ओके, उदाहरणार्थ समजा मी दिलं तुम्हाला 5 रेज टू समजा 5 दिलं आणि 4 रेज टू 5.
ओके, मला सांगा याचं जे आन्सर येणार ना, याचं जे आन्सर येणार ते आन्सर डिव्हिजिबल बाय 9 असणार का हे मला चेक करायचं आहे. डिव्हिजिबल बाय 9 असणार का हे चेक करायचं. तुम्ही काय करणार सांगा, 5/5 काढणार, 4/5 काढणार, ते ऍड करणार आणि नंतर ती डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरणार आहे. डिव्हिजिबल बाय 9 असण्यासाठी काय असायला पाहिजे माहित आहे की नाही, 7वी 8वी मध्ये शिकलाय. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 9. एखादा नंबर डिव्हिजिबल केव्हा असतो 9 ने, जेव्हा त्याचे सम 9 नसते. 9 ने डिव्हिजिबल असतात. ते सगळं करत बसण्यापेक्षा आपण या फॉर्म्युलाचा त्याचा वापर करू शकतो. इथे काय आहे सांगा, 5/4 आहे आणि 4/5 आहे. इथे ए आपला 5, बी आपला 4 आहे. हा सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. जे आपले 2 मार्क्सला वगैरे असतात ना, तर आपण काय करतो त्याला लेंदी मेथड वापरतो. हे मी असं लिहू शकतो की नाही बघा, असं लिहू शकतो, इंटू लिहू शकतो की नाही. हॅलो, हो सर, लिहू शकतो. 5/4. ओके, ते पुढचं मी लिहित बसत नाही, सगळं असं लिहावं लागेल मला. 5/4 नंतर 5/3 4/1 वगैरे. ओके, हे लिहित बसत नाही मला. मेन हे काय सांगा, मला हा टर्म पाहिजे. इथे काय आहे ते सांगा, इथे काय आलं, याची बेरीज केली तर किती आली, 9. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं याचा हा केव्हा फॅक्टर असतो सांगा, त्यांनी दुसऱ्या नंबरने मल्टिप्लाय त्याला केलं की हा नंबर येत असेल ना, तर डेफिनेटली हा त्याचा फॅक्टर असतो. आता मी तुम्हाला सांगितलं हा काय 3 हा फॅक्टर केव्हा असतो सांगा, त्याचा दुसरा एक कुठला तरी नंबर असेल त्यांनी त्याला मल्टिप्लाय केल्यावर येतोय का, इथे 3 आलंय म्हणजे डेफिनेटली काय असणार सांगा, तो 42चा काय असणार आहे, तो फॅक्टर असणार आहे. तसंच इथे काय होणार आहे, दुसऱ्या नंबरने मल्टिप्लाय केलं की हा नंबर येतोय, या नंबरला दुसऱ्या नंबरने मल्टिप्लाय केलं की हा नंबर येतोय. हे डेफिनेटली हा त्याचा काय असणार सांगा, फॅक्टर असणार आहे, म्हणजे हा डिव्हिजिबल असणार आहे. ओके, तुम्हाला असा क्वेश्चन एखादा विचारला हा डिव्हिजिबल आहे का नाही, तर घाबरून जायची गरज नाही, सगळं करत बसायची आपल्याला गरज नाही. डायरेक्टली मी सांगू शकतो. समजा मी तुम्हाला एक सिंपल दिला क्वेश्चन, समजा मी दिला 9/2019 प्लस आणि तुम्हाला विचारलं हा नंबर 13 ने डिव्हिजिबल असणार का, यस. तुम्ही काय म्हणणार सांगा, 9चे काय करावं हे 9/2019 काढायचं, ते 4/2019 मध्ये ऍड करायचं. ओके, तसलं आपल्याला काही करायची गरज नाही. ओके, तसलं आपल्याला काही करायची गरज नाही. आपण काय करणार सांगा, आपला जो फॉर्म्युला आहे तो आपण काय करणार, जेव्हा दोघांचे काय सांगा पॉवर सेम आहेत आणि इथे प्लस चिन्ह आहे, तेव्हा आपण काय करणार सांगा, ए प्लस बी करणार. ए प्लस बी म्हणजे काय होणार माझं, बेस ऍड करणार. आणि दुसऱ्या टर्मची मला गरज नाहीये. दुसरा टर्म काही असू दे, पहिला टर्म माझा 13 आला, 13 मल्टिप्लाय बाय एन नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होते सांगा, हा नंबर येतो. म्हणजे डेफिनेटली तो डिव्हिजिबल बाय काय असणार सांगा, काय असणार, 13 असणार. 13. क्लिअर समजला, क्लिअर समजलं. शिवराज तुला समजलं. येस सर. ओके, किंवा असा विचारला जाऊ शकतो, लक्षात येणं हा नंबर हा डिव्हिजिबल आहे का, आपण बघूनच काय करून देतो सांगा, क्वेश्चन सोडून दिलेला नाही जमणार. पण अशा प्रकारे जर वापरलं तर डेफिनेटली काय होऊ शकेल ते आपल्याला सोडू शकतो. क्लिअर क्लिअर. येस सर. येस सर. ओके, तर दुसरं एक काय बघा माहिती आहे, आपण एक प्रॉब्लेम घेऊया. त्याला एक मी प्रॉब्लेम आणलाय काहीतरी घ्या. ओके, हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे. तर प्रॉब्लेम बघितल्यावर आपण तो सोडून देणार आहे. पहिली गोष्ट आपण काय करणार, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला जाणारच नाही.
काय जाणार? इथे काय दिलंय सांगा? x² + 6y = -17, y² + 4z + = 1, z² + 2x = 2. आणि आपल्याला काढायला सांगितलं x² + y² + z² काढायला सांगितलं. कोण हेल्प करणार मला? कोण हेल्प करणार मला? हॅलो, सर सगळे इक्वेशन ऍड करून घ्यायचे का? हा सांग ना. सर्व इक्वेशन सांग ना, मी तू काय सांगतो ते माहितीये. सर्व इक्वेशन ऍड करायचे का? बघ ना, तू काय ते सांग, मी त्याप्रमाणे करतो. सर्व इक्वेशन ऍड करायचे. करतो 2 मिनिट. एक कॉल आले, त्याला मेसेज पाठवतो. ओके, मी ऍड करतो. सगळं काय करूया सांगा, ऍड करूया. तू म्हणतो त्याप्रमाणे करूया. मी ऍड केले. x² असं म्हणतोय ना? असं म्हणतोय ना, बरोबर ना? हॅलो हॅलो, माझा आवाज नाही येत आहे? येतोय सर. येतोय सर. बोल ना, मग होईल. हा. होईल नाही, बोल ना. हो सर. असं करू ना, प्लस हो. z² + 2x = डायरेक्टली लिहू का? 17, 1 आणि 2. बरोबर असं म्हणते तू? असं म्हणते? हो सर. हा, पुढे काय करू? लाईक टर्म एकत्र करून घ्यायच्या. कुठे लाईक? कुठे आहे टर्म? लाईक काहीच नाही टर्म. आणि कोण मदत करतोय मला? उत्कर्ष नरे. HP वाला कोण आहे? HP कोण आहे? सर -14 ची प्लेस चेंज करायची. = च्या साईडला घ्यायचं. +14 करायचं. त्याने काय होणार? = 0 करून घ्यायचं. त्याने काय होणार? घेतलं. मग x² + 2x + 1 = x + 1². x + 2x + 1 = ओके, तू सांगतो तसं मी लिहितो. आधी सगळं आपण लिहूया. y² + 6y +9. 9. ओके, तिने डोकं चालवलंय बघा. ओके, आणि इथे काय केलं सांगा? इथे काय लिहूया? z² z² + 4z 4z + 4. + 4. ओके, इथे बघा 14 तिने असे अरेंज केले. 4, 9 आणि 1 असं घेतलं. ओके, आणि आणि आता जर तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल ना, तर हा प्रॉब्लेम काय झाला समजा सॉल्व्ह झाला. ओके, आपण मगाशी काय करत होतो? a + b² करत. आता उलट करायला पाहिजे. आपल्याला a² + 2ab + b² दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण a + b च्या याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये आणू शकतो का? हे मी कसं लिहिणार सांगा? हे कसं लिहिणार मी? x² + 1. असं नाही लिहू शकणार मी ते. बरोबर? 14 आलं. हा, बरोबर. हे मी कसं लिहिणार सांगा? y + 3². ओके, आणि इथे काय लिहिणार? z + 2². बरोबर आहे. = काय असणार आपलं? 0 असणार. क्लिअर एवढं? क्लिअर? हो. येस सर. आता मला सांगा, हे आन्सर 0 केव्हा असू शकेल? x + 1 चा स्क्वेअर
किंवा y प्लस 3 चा स्क्वेअर z प्लस 2 चा स्क्वेअर यापैकी एक 0 असल्यावर. एक 0 असल्यावर 0 होईल. म्हणजे त्या सर्वांना y x प्लस फायदा होतो. 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0 करून इक्वेशन करायचं. इथे बघा, इथे काय होणार सांगा, हे तिन्ही व्हॅल्यू 0 असायला पाहिजे, कारण इथे स्क्वेअर आहे ना. हा मगाच सारखं झालं नाही, मगाच सारखंच झालं नाही. तिन्ही व्हॅल्यू जर 0 असेल तर आन्सर काय येणार सांगा, 0 येणार आहे. नाही समजलं तुम्हाला? हो समजलं. हा, याचा आन्सर 0, याचा आन्सर 0, याचा मगाशी आपण केलं तसंच. त्यामुळे एक तर काय असायला पाहिजे सांगा, x प्लस 1 0 असायला पाहिजे. एक तर नाही म्हणजे सगळं y प्लस 3 काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. किंवा z प्लस 2 काय असायला पाहिजे, 0. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू काय असणार सांगा, -1, y ची व्हॅल्यू -3 आणि z ची व्हॅल्यू किती असणार, -2. त्यामुळे आन्सर जे येणार ते किती येणार सांगा, 14. 14 कसं येणार. सर 14च येते. बरोबर बरोबर बरोबर, ओके ओके. हे आपलं x प्लस, आपल्याला x प्लस y प्लस z नाही काढायचं, त्याचा स्क्वेअर काढायचा. स्क्वेअर काढायचा. ओके, मग 14 कसं येणार आन्सर, मग त्याचा आन्सर किती आला, -6 झालं ना. ओके ओके, आपल्याला स्क्वेअर काढायचं. सॉरी, परत मी चुकलो. एक्स स्क्वेअर म्हणजे किती येणार सांगा, 1 येणार. वाय स्क्वेअर म्हणजे किती येणार, 3 9 आणि 4 आणि 4. बरोबर आहे. आन्सर काय येणार सांगा, 14. येणार. ओके, हे तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही अपेक्षित करू शकता, जे तुम्हाला रेग्युलर नसतात. आणि जनरली काय असतं सांगा, पहिले साधारण 10 क्वेश्चन आहेत ना, 10 क्वेश्चन हे तुमच्या लेवलचे असतात. 8वी 9वी 10वीची मुलं इझिली सोडू शकतात असे असतात. ओके, गेल्या वर्षी एक क्वेश्चन मी बघितला, पर्सेंटेजवर विचारला. तो मला वाटतं 6वी 7वीचा विद्यार्थी पण सोडू शकेल असा होता. ओके, पण तुम्हाला असं डायरेक्टली काही आन्सर असणार नसणार. ओके, त्यामुळे आपण टार्गेट काय ठेवायचं की 30-35 मार्क्स मला मिळायला पाहिजे, एवढेपर्यंत टार्गेट ठेवा, जास्त नाही करायचं आपल्याला. जर कट ऑफ किंवा 8वीतली मुलं असेल ना, यंदा 8वीतली तुम्ही जर मुलं असाल तर 30 पण ठेवू नका टार्गेट. मला फक्त काय करायचे, 8वीत असताना फक्त 20 ते 25 मला मार्क्स मिळवायचे आहेत, इनफ. सेकंड लेवलला तुम्ही नाही जाणार, त्याच्यासाठी कट ऑफ काय असणार आहे, थोडंसं हाय असेल. पण आपण काय करायचं, पुढच्या वर्षी विचार करायचा. कारण जनरली काय होते बघा, मुलं जी अभ्यास करतात ती कशी करतात, 8वीत त्यांना आयोक्यमला बसायचं आहे, तर जे जे काय आयोक्यमचं आहे ना ते सगळं कम्प्लीट करायला जातात. आणि लक्षात घ्या, 100 पैकी 100 मार्क्स आपल्याला मिळवायचे नाहीत. आहे सेकंड लेवलला जाण्यासाठी आपल्याला फक्त काय करावे, 32 ते 35 मार्क्स मिळवायचे. 35% म्हणजे ज्याला आपण काटावर पास होतो ना, तेवढे मार्क्स मिळाले तरी आपण सेकंड लेवलला जातो. समजलं? ओके, तर मी काय करतोय बघा, माझ्या डोक्यात असा प्लॅन आलाय की आपल्याकडे 9वी 10वीची मुलं आहेत बघा. 9वी 10वीच्या मुलांना मी एक असं प्लॅन बनवतोय की सप्टेंबर पर्यंत आपण काय करायचं, आयोक्यम साठी जोरदार प्रयत्न करायचे. म्हणजे 4 लेक्चर होतील माझ्या आठवड्यातनं, 2 घेण्यापेक्षा मी काय करतोय 4 द्यायचं होतं. आणि मी असं टाइम टेबल काढलंय. वेनसडे फ्रायडे माझा 3:30 6:30 असणार आहे, 6:30 ते 7:30. थोडा वाढेल पण. आणि सॅटर्डे संडेला 8. आणि जर एरवीज आपण डिसाईड करूया की आपल्याला पॉसिबल आहे का, कारण आपल्याला काय करायचं, 6 सप्टेंबर म्हणजे लांब नाही आहे, जवळ आलेले आहे. साधारण आपल्याला बहुतेक 12 ते 11 वीक्स मिळत आहेत. ओके, त्यासाठी माझा असा प्लॅनिंग आहे की असं आहे. ओके, माझ्याकडे जे 8वीला जॉईन झालेले आहेत ऑलरेडी, त्यांना वेगळी फी भरायची नाही आहे. ओके, जे 9वीला जॉईन झाले त्याच्यामध्ये आपण आयोक्यम घेतोच आहे, त्यांना पण काय भरायची नाही. जे जॉईन पैसे भरून जॉईन झाले त्यांनी, 10वीला जाणे त्यांना पण घ्यायचं नाही. तर याला मी एक्स्ट्रा क्लासेस का घेतो, कारण सप्टेंबरपर्यंत आपण टार्गेट ठेवूया की मॅक्झिमम आपण काय करूया, आयोक्यमचा जो काय इजी आहे, कठीण नको घेऊया आपण, इजी आहे, जेणेकरून आपल्याला 30 ते 35 मार्क मिळू शकतील असा सिलेबस कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, जर कोण इच्छुक असेल, ऑलरेडी आपल्याकडे 8वीचे वगैरे झालेले आहेत, त्यांना मिळणारच आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, फक्त 8वीच्या आणि परत एकदा सांगतोय, तुम्ही टार्गेट ठेवू नका की बाबा याच वर्षी मी काय करणार, क्लिअर करणार, नाही पॉसिबल आहे. ओके, आपलं तुम्ही जरी टार्गेट 20 ठेवलं तरी इनफ आहे सध्या. ओके, जे जे जातात ना, पुढे जातात ना, त्याने असंच केलेलं असतं. जे सिलेक्ट होतात बघा, भारताचं प्रतिनिधित्व,
ते 8वी मध्ये काय होत नाही, सक्सेसफुल नाही होत केव्हा 8वी मध्ये होतच नाही, होत नाही केव्हा म्हणण्यापेक्षा होतच नाही. 9वी मध्ये पण केव्हा होत नाही. ते 10वी मध्ये जाऊन काय होतात, सक्सेसफुल होतात. पण त्याने प्रयत्न केव्हा चालू केलेले असतात, 8वीत. तुम्ही 10वीत जाऊन प्रयत्न करणार, 11वीत जाऊन प्रयत्न करणार, नाही होणार. ओके, त्यामुळे मी सांगतो असं करायचं. काय करायचं, सगळं सिलेबस नाही करायचं. 25 to 30% आपल्याला काय सिलेबस कम्प्लीट करायचा आहे बस. आणि त्याच्यावर आपल्याला सेकंड लेवलला जाण्यासाठी प्रयत्न करायचा. ओके ओके. तर आपली जी रेग्युलर आपली जी फीज आहे ती तशीच आहे बघा. 8वी साठी आपण 7,000 घेतोय, 9वी साठी 8,000 घेतोय, ऍडिशनल पण त्यांना देतोय, आयोक्यम बेसच नाहीये. आणि 10वी साठी आपली 9,000 आहे. पण इच्छुक असाल तर घ्या. ओके, पण तुम्ही जर चांगले मॅथ्स मध्ये असेल तरच घ्या. ओके, जेमतेम तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील 7वी 5वी 6वीचे तरी तुमच्यासाठी परीक्षा नाहीये. ओके, चालेल. आणि कोणाला काय विचारायचं विचारा. कोणाला काय विचारायचं आहे? 8वीचे जे क्लासेस आहेत ते टाइम टू टाइम ते होणारच आहेत. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला तुम्हाला काय करावं लागेल सांगा. जर इच्छुक असाल तर तुम्ही, तुमच्यावर आहे. ओके, यावेळी जॉईन व्हायचं की नाही ते तुमच्यावर आहे. ओके, चला. कोणाला काय विचारायचं आहे का थांबूया आपण? हॅलो, येस सर. काय विचारायचं आहे? आणि नो सर. ओके, चला थांबतो मग मी. बघा, इच्छुक असाल तर जॉईन व्हा. ओके. येस सर.